आपण गप्प का आहोत? रोज सकाळी आपली लहान मुलं शाळेत जातात, पण ती सुरक्षित जातात का? रस्त्यांवर ज्या पद्धतीने शाळकरी मुलांची वाहतूक केली जाते, ते पाहून आपल्याला चीड येते का? नाही. एका रिक्षेत 4 मुलांची परवानगी असताना तिथं 12-15 मुलं कोंबून भरली जातात, कोंबड्याप्रमाणे. हे दृश्य आपण रोज पाहतो, पण यावर आवाज का उचलत नाही? नमस्कार, मी राजेश सावंत, प्रहार न्यूजलँडमध्ये आपलं स्वागत करतो. मुंबईमध्ये आज सुमारे 6,000 परवानाधारक शालेय बस आहेत, पण या व्यतिरिक्त 15,000हून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक अवैध व्हॅन, ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांमधून केली जाते. हे आकडे धक्कादायक आहेत. या अवैध वाहनांमध्ये मुलांना अक्षरशः कोंबून भरलं जातं. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जातात. योग्य परवाना नसतानाही विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. अनेक वेळा तक्रारी करूनही यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 106 नुसार 12 वर्षाखालील मुलांना 3 आसन क्षमता असलेल्या वाहनातून फक्त 4 विद्यार्थी नेता येतात. पण प्रत्यक्षात काय होतं? रिक्षात 12 ते 15 विद्यार्थी कोंबले जातात. वर्षानुवर्षे ही धोकादायक वाहतूक कशी सुरू राहते? हा मोठा प्रश्न आहे. चांगली गोष्ट म्हणजे आता प्रशासन यावर लक्ष देत आहे. नुकतीच पुणे पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागानं एक एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यावर जोर देण्यात आला आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे, जर नियमांचं उल्लंघन कराल तर चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यानुसार विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि व्हॅन चालकांनी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळायलाच हवेत. एका रिक्षात फक्त 5च विद्यार्थ्यांची वाहतूक करावी. शालेय व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि महिला मदतनीस असणं अनिवार्य आहे. वाहन चालक आणि मदतनीसांची चारित्र्य पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी करणंही गरजेचं आहे. वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांची नियमित फिटनेस तपासणी करायला हवी. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट सांगितलंय की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही फक्त चालक किंवा व्हॅनवाल्यांची नाही, तर संबंधित शाळेची आहे. हा निर्णय शहरातील विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध ठेवण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. पण यात पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. पोलिसांनी पालकांना आवाहन केलंय की त्यांनी आपल्या पाल्यांना सोपवण्यापूर्वी वाहन चालकांकडून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच त्यांना पाठवावं. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आपण आता गप्प बसून चालणार नाही. प्रशासनानं पाऊल उचललंय. आता आपणही जागरूक होऊया आणि आपल्या मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवाज उठवूया. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलँड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.